नसरापूरची घटना ताजी असतानाच तशीच घटना आता मुंबईमध्ये घडलेली आहे. मुंबईमधल्या पायधुनीमध्ये एका 7 वर्षाच्या चिमुरडीवर तिथल्या सोसायटीच्या एका वॉचमॅनने अत्याचार केलेला आहे. सोसायटीच्या वॉशरूममध्ये हा सगळी घटना घडलेली आहे. ज्या चिमुरडीने हा सगळा घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे. तुम्हाला नसरापूरचं प्रकरण माहीत असेल, की ज्याच्यामध्ये एका गावी आलेल्या म्हणजे आजीकडे आलेल्या चिमुरडीवर चॉकलेटच्या बहाण्याने एका नराधमाने अत्याचार केला होता. या सगळ्या प्रकरणामध्ये सीसीटीव्ही हा महत्त्वाचा पुरावा राहिला होता. पोलिसांनी जलद गतीने तपास केला आणि त्याच्यामध्ये चार्जशीट सुद्धा दाखल करण्यात आली होती. न्यायालयात सुद्धा हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालला होता आणि न्यायालयाने नुकताच त्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. आता या प्रकरणामध्ये सुद्धा आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी ही नातेवाईकांकडून केली जाते आहे. नेमकं प्रकरण काय आहे, नेमकं काय घडलेलं आहे हे सविस्तर आपण समजावून घेऊया. पायधुनीमधली घटना आहे, काल घडलेली ही घटना आहे, ज्याच्यामध्ये 7 वर्षाची ही चिमुरडी आहे. ती सोसायटीमध्ये तिथे जो भाग आहे त्याच्या सोसायटीच्या वॉशरूममध्ये चालली होती. गजबजलेला भाग आहे. जो वॉचमन आहे तो त्याच सोसायटीचा वॉचमन आहे. तो तिथेच तिच्या मागावर होता. त्याचं तिच्याकडे लक्ष होतं. जेव्हा ती वॉशरूममध्ये गेली त्यानंतर तिच्या मागे हा जो वॉचमन आहे तो सुद्धा त्या वॉशरूममध्ये तिथे गेला. त्यानंतर त्याने तिच्यावर तिथे लैंगिक अत्याचार केले. हे घटना कोणालाही सांगू नका असं सुद्धा तो तिला म्हटला होता. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्यानंतर ती कशीबशी त्याच्या तावडीतनं सुटली आणि आपल्या घरी गेली. रडत-रडत घरी गेल्यानंतर घरच्यांना तिने या सगळ्या संदर्भातली माहिती दिली. घरचे या सगळ्या प्रकरणानंतर संतप्त झाले. त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि तात्काळ या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा देखील दाखल केला होता. पण या सगळ्या प्रकरणानंतर जे नातेवाईक आहेत, तिथले जे रहिवासी आहेत ते आक्रमक झाले होते. त्यांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला होता. जो पायधनी पोलीस स्टेशन आहे त्याच्या समोर मोठा जमाव सुद्धा हा जमा झाला होता. त्यांनी यावेळी घोषणाबाजी सुद्धा केली आणि आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा करण्याची मागणी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये केली होती. काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तिथला जो मुख्य रस्ता आहे तो सुद्धा या सगळ्या नातेवाईकांकडून अडवण्याचा प्रयत्न झाला होता. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत घातली आणि त्यानंतर ही वाहतूक सुरळीत केली होती. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण बघतोय की तिथले जे स्थानिक आमदार आहेत, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना जेव्हा या सगळ्या संदर्भातली माहिती मिळाली त्या सुद्धा तातडीनं पोलीस स्टेशनला दाखल झाले. त्यांनी या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली आणि कडक कारवाई करायचे आदेश सुद्धा दिले. पण यावेळी जिथं जो जमाव जमला होता त्यांनी सुद्धा नार्वेकरांना घेराव घातला आणि आरोपीला तात्काळ शिक्षा करण्याची सुद्धा या सगळ्यामध्ये मागणी केलेली आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये जो वॉचमन आहे सोसायटीचा त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याच्यावर पोस्को आणि इतर लैंगिक अत्याचाराच्या जे गुन्हे आहेत ते सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत. आता पोलीस त्याला कोर्टामध्ये हजर करणार आहेत आणि त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत. त्याच्या तपासामधनं त्याने आधी कुठले गुन्हे केलेले आहेत का, तो या लहानग्या मुलीच्या मागावर होता का, त्याने हे सगळं कृत्य का केलं, या सगळ्या संदर्भातला जो तपास आहे तो पोलिसांकडून केला जाणार आहे. त्यांनी आणखी काही गुन्हे केलेले आहेत का याचा सुद्धा तपास हा पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये करणार आहेत. मी जसं म्हटलं की या सगळ्या प्रकरणानंतर काही काळ जे नागरिक आहेत ते आक्रमक झाले होते. त्यांनी ज्या पद्धतीनं नसरापूरमध्ये हा सगळा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालला आणि आरोपीला विक्रमी वेळेमध्ये फाशीची शिक्षा झाली, त्याच पद्धतीनं शिक्षा या सगळ्या प्रकरणामध्ये व्हावी असं सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये नातेवाईकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आपण बघतोय की पायधुनी हा जो एरिया आहे मुंबईमधला गजबज मधला एरिया आहे, दक्षिण मुंबईमधला एरिया आहे आणि तुम्हाला पायधुनी आठवत असेल तर आणखी एका घटनेमुळे हे हादरून गेलं होतं, ज्याच्यामध्ये एकाच कुटुंबातल्या सगळ्यांनी जेव्हा जेवणानंतर बिर्याणी खाल्ली होती आणि त्यानंतर कलिंगड खाल्लं होतं आणि त्यानंतर सकाळी दुसऱ्या दिवशी त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. उलट्या त्यांना झाल्या होत्या आणि एकामागोन एक घरातल्या 4 जणांचा मृत्यू झाला होता, ज्याच्यामध्ये आई वडील आणि 2 मुलींचा सुद्धा समावेश होता. या प्रकरणामुळे पायधुनी पुन्हा एकदा चर्चेत आलं होतं. या खळबळ माजली होती आणि आता या प्रकरणामुळे सुद्धा आता पायधुनीमध्ये खळबळ माजलेली आहे आणि जे नागरिक आहेत ते या सगळ्या प्रकरणामध्ये संतप्त झालेले आहेत. पोलिसांनी आरोपीला सध्या अटक केलेली आहे आणि आता त्याला आज कोर्टामध्ये हजर देखील केलं जाणार आहे. या प्रकरणामध्ये आता रोहित पवारांनी एक ट्विट केलेलं आहे आणि रोहित पवारांनी या सगळ्या प्रकरणी संताप व्यक्त केलेला आहे आणि त्याचबरोबर शक्ती कायदा हा तातडीने लागू करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे. रोहित पवारांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की नसरापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्याची घटना ताजी असताना मुंबईत पायधुनी परिसरात एका अवघ्या 7 वर्षाच्या चिमुरडीवर वॉचमॅनने अत्याचार केल्याची संतापजनक आणि गंभीर घटना घडली आहे. सरसकट सर्वच खटल्यात नसरापूरप्रमाणे तातडीने न्याय मिळत नाही, म्हणून आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नाहीये. त्यासाठीचे खटले वेगाने निकाली निघणं आणि शक्ती कायद्यासारखा कायदा तातडीने लागू करणं आवश्यक आहे. याबाबत अधिवेशनातही मागणी केली, त्यानुसार सरकारने त्यासाठी प्रयत्न करावेत. पीडित चिमुकली लवकर बरी व्हावी ही प्रार्थना
असं रोहित पवार यांनी त्यांच्या जे ट्विट आहे, जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. रोहित पवारांचं म्हणणं आहे की नसरापूर प्रकरण ज्या पद्धतीनं खटला चालला होता, तो सगळ्या खटल्या चालत नाही. अत्याचाराच्या घटनांमध्ये अशा पद्धतीनं वेगवान तपास होत नाही किंवा त्या पद्धतीनं जो खटला आहे तो चालला जात नाही आणि त्यामुळे नागरिकांची मागणी असते की लवकरात लवकर ही जे प्रकरण आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टात जावं आणि आरोपीला ही लवकरात लवकर शिक्षा व्हावी. त्या पद्धतीने शक्ती जो कायदा आहे तो सुद्धा लवकरात लवकर सरकारने लागू करावा, ज्यानुसार अशा पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर ही शिक्षा केली जाऊ शकते आणि हा कायदा तातडीने लागू करणं आवश्यक असल्याचं सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे. आता जी ती चिमुकली आहे तिला रुग्णालयात दाखल केलेलं आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस अधिकची सुद्धा माहिती घेत आहेत. या प्रकरणामध्ये पुढे काय होतं, कोर्टामध्ये नेमकं काय घडतं, हे सगळं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. त्यामुळे मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केल्यास तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट सुद्धा मिळतील. धन्यवाद.